यावल तालुक्यात पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंद्यांना चालना। नमस्कार, मी प्राजक्ता। यावल तालुक्यात 2021 पासून अवैध धंद्यांना मिळालेली पोलीस प्रशासनाची मूकसंमती अनेक कुटुंबांच्या उद्ध्वस्तेचे कारण ठरत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। गावोगावी सर्रासपणे चालणाऱ्या गावठी दारू, सट्टा, मटका आणि जुगार यांसारख्या धंद्यांमुळे युवकांचे भवितव्य अंधारात जात आहे। 2021 मध्ये कार्यरत असलेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी कथितपणे हप्तेखोरी करत अवैध धंद्यांना संरक्षण दिले। त्यामध्ये काही निरीक्षक, उपनिरीक्षक व बीट अंमलदारांचा समावेश असल्याची नागरिकात चर्चा आहे। या काळात जे कोणी विरोध करत होते त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून छळ करण्यात आला, असा आरोप आहे। अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर खोट्या गुन्ह्याद्वारे दबाव आणण्याची अनेक उदाहरणे समोर आली आहे। अनेकांना मानसिक छळ झाला असून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांचे स्वप्न उद्ध्वस्त करण्यात आले आहे। गावठी दारूच्या विळख्यात अनेक कुटुंबांची वाताहत झाली आहे। काही ठिकाणी घरोघरी पोटली दारू विक्री सुरू असून महिलांच्या मोर्चानंतरही कार्यवाही केवळ कागदोपत्रीच राहिली आहे। सध्या नियुक्त झालेले निरीक्षक धारबडे साहेब यांच्याकडून यावलकरांना मोठ्या अपेक्षा आहेत। जळगाव कार्यकाळात त्यांनी जनतेसाठी न्याय दिला होता, त्यामुळे यावलमध्ये पुन्हा कायदा सुव्यवस्थेला दिशा मिळेल अशी आशा आहे। शासनाने या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही करावी अशी अपेक्षा आहे। यावलमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा बंदोबस्त करून युवकांचे जीवन वाचवणे काळाची गरज बनली आहे। यावल प्रतिनिधी मिलिंद जंजाळे सोबत मी प्राजक्ता तायडे, दैनिक हॅलो बातमीदार, जळगाव।